अर्थशास्त्राचा अर्थ आणि व्याख्या व्यवस्थित पद्धतीने समजून घेतली की आपल्याला अर्थशास्त्र नेमकं कशाला म्हणायचं हे लक्षात येऊ शकतं. आणि त्यामुळं अर्थशास्त्राच्या संदर्भामध्ये अर्थशास्त्रावर ज्या मान्यवर अर्थतज्ञांनी व्याख्या केलेली आहेत त्यापैकी काही सुप्रसिद्ध अशा अर्थतज्ञांच्या व्याख्या आपण पाहणार आहोत. तर त्यामध्ये प्रथमतः आपण ज्यांना अर्थशास्त्राचं जनक म्हटलं जातं त्या ॲडम स्मिथ यांनी संपत्तीवर आधारित अर्थशास्त्राची जी व्याख्या केलेली आहे त्याच्यावरती सुद्धा आपण एक नजर टाकूया. बघा, राष्ट्राची संपत्ती या ग्रंथामध्ये द वेल्थ ऑफ नेशन या त्यांच्या ग्रंथामध्ये त्यांनी अर्थशास्त्र हे संपत्तीचं शास्त्र आहे असं विशेष केलेलं आहे. म्हणजे संपत्तीचं उत्पादन, वाटणी आणि विनिमय याचं विवेचन अर्थशास्त्रामध्ये केलं जातं असं त्यांनी विशेष केलेलं आहे. तर संपत्तीवरती भर देणारं, संपत्तीच्या संदर्भामध्ये विचार करणारं शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र असं त्यांनी अर्थशास्त्राची व्याख्या केलेली आहे. यानंतर आपण अल्फ्रेड मार्शल यांनी कल्याणकारी अर्थशास्त्राची जी व्याख्या केलेली आहे त्यावरती सुद्धा नजर टाकूया. बघा, अर्थशास्त्राची मूल तत्वे प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स या ग्रंथामध्ये त्यांनी कल्याणकारी अर्थशास्त्राची व्याख्या विशेष केलेली आहे. अल्फ्रेड मार्शल यांच्या मते अर्थशास्त्र हे मानवी कल्याणाचा अभ्यास करणारं शास्त्र आहे. या शास्त्रामध्ये भौतिक साधनांच्या प्राप्तीबरोबरच त्या साधनांचा पर्याप्त वापर करणाऱ्या वैयक्तिक आणि सामाजिक वर्तणुकीचा सुद्धा अभ्यास करणं गरजेचं आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर त्यांनी अर्थशास्त्राची कल्याणावर आधारित जी व्याख्या केलेली आहे त्या व्याख्येचे सुद्धा काही वैशिष्ट्य हे आम्हाला विचारात घ्यावी लागतील. आता बघा, त्यांनी जे म्हटलेलं आहे की वैयक्तिक आणि सामाजिक प्रयत्नांचा अभ्यास हा अर्थशास्त्रामध्ये केला जातो. म्हणजे सामान्य माणसाचा अभ्यास हा अर्थशास्त्रामध्ये आला. अर्थशास्त्र हे आर्थिक वर्तणुकीच्या संदर्भामधलं शास्त्र आहे. अर्थशास्त्र हे संपत्तीचं शास्त्र तर आहेच आहे, परंतु भौतिक कल्याणाचा विचार करणारं सुद्धा ते शास्त्र आहे. जनतेचं भौतिक कल्याण साध्य करणं हे अर्थशास्त्राचा उद्देश आहे. ही काही वैशिष्ट्ये सुद्धा अल्फ्रेड मार्शल यांच्या अर्थशास्त्राच्या या व्याख्येवरून आपल्या लक्षात येऊ शकतात. यानंतर याच मालिकेमध्ये आपण प्राध्यापक लिओनेल रॉबिन्सन यांनी दुर्मिळतेवर आधारित अर्थशास्त्राची जी व्याख्या केलेली आहे तीही आपण लक्षामध्ये घेऊया. बघा, प्राध्यापक रॉबिन्सन यांनी 1932 मध्ये अर्थशास्त्राचं स्वरूप आणि महत्व हा ग्रंथ प्रकाशित केलेला, प्रसिद्ध केलेला आहे. द नेचर अँड सिग्निफिकेशन ऑफ इकॉनॉमिक सायन्स असं त्या ग्रंथाचं नाव आहे.
आणि त्या ग्रंथामध्ये त्यांनी दुर्मिळतेवर आधारित अर्थशास्त्राची व्याख्या हे विषयित केलेली आहे. ते म्हणतात अमर्यादित गरजा आणि मर्यादित परंतु दुर्मिळ व पर्यायी उपयोगाची साधने यांचा मेळ घालताना करण्यात येणाऱ्या मानवी वर्तनाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. अर्थशास्त्राच्या ज्या विविध व्याख्या आपण पाहिलेल्या आहेत त्या सर्व व्याख्यांमध्ये एक परिपूर्ण व्याख्या म्हणून आपल्याला रॉबिन्सच्या व्याख्येकडे पाहता येईल. अर्थशास्त्राच्या अनेक अर्थतज्ञांनी व्याख्या केलेली आहे, परंतु सर्वमान्य होईल अशा स्वरूपाची ही एक व्याख्या म्हणून रॉबिन्सनच्या या व्याख्याचा आपल्याला उल्लेख हा करावा लागेल. आता रॉबिन्सनं अर्थशास्त्राची जी व्याख्या सांगितलेली आहे त्या व्याख्येची काही महत्वपूर्ण अशा स्वरूपाची वैशिष्ट्ये आहेत. तर रॉबिन्सची व्याख्या आपण नीटपणे समजून घेऊया. बघा, त्यांनी त्यांच्या व्याख्येमध्ये असं विषेद केलेले आहे की माणसाच्या गरजा या अमर्याद असतात. तर माणसाच्या गरजा या अमर्यादित स्वरूपाच्या असतात. त्या गरजांचं वर्णन करायचं असेल तर तळ नसणाऱ्या हौदासारख्या माणसांच्या गरजा असतात असं आपल्याला म्हणता येऊ शकते. आणि ही गरजा भागवणारी साधनं जी आहेत ही मात्र मर्यादित स्वरूपाची आहेत. बघा, गरजा अमर्यादित आहेत, परंतु गरजा भागविणारी साधनं ही मर्यादित आहेत. साधनांमध्ये आपल्याला उल्लेख करायचा असेल तर आपण पैसा, वेळ, शक्ती, बुद्धिमत्ता, मानवी वस्तू किंवा निसर्ग निर्मित वस्तूंचा सुद्धा आपण या ठिकाणी उल्लेख करू शकतो. तर ही गरजा भागविणारी साधनं जी आहेत ही मर्यादित स्वरूपाची आहेत. बघा, माणसाच्या गरजा या असंख्य असल्या तरी सर्व गरजांची तीव्रता मात्र ही सारखी नसते. आणि सर्व गरजांची तीव्रता ही सारखी नसल्यामुळं गरजेच्या तीव्रतेचा आपल्याला पसंतीक्रम लावता येतो आणि त्यानुसार गरजा या सोडवता येतात. आणि त्यामुळं तिसरं वैशिष्ट्य गरजांचा प्राधान्यक्रम निश्चित करता येतो हे आपल्याला रॉबिन्सच्या व्याख्येवरून विषित करता येईल. आता बघा, आजारी पडलेला एक व्यक्ती आहे, त्याला फळं खरेदी करायचे, त्याला औषधही खरेदी करायचे, काही पुस्तकही खरेदी करायचे त्यांना. तर अशा असंख्य गरजा त्या आजारी व्यक्ती समोर आहेत. तर प्राधान्याने आजारी असणारा व्यक्ती औषधाच्या गरजेला प्राधान्य देईल आणि त्यानंतर तो गरजेचा क्रम लावेल आणि एक एक गरजा तो पूर्ण करेल. तर अशा पद्धतीनं गरजा या असंख्य असल्या तरी त्या सारख्याच तीव्रतेच्या नसतात आणि त्यामुळं त्यांचा पसंतीक्रम लावून त्या सोडवल्या जाऊ शकतात. चौथं वैशिष्ट्य म्हणजे ही साधनं मर्यादित तर आहेतच आहेत, परंतु ती पर्यायी उपयोगाची आहेत. आणि त्यामुळं अमर्याद गरजा आणि मर्यादित परंतु पर्यायी उपयोगाची साधनं यांचा मेळ घालत असताना करण्यात येणाऱ्या मानवी प्रयत्नांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. आता बघा, आयुष्य, वेळ, पैसा, शक्ती, बुद्धिमत्ता ही काही उदाहरणं आपण घेतली. तर बघा, माणसाच्या एका मर्यादित आयुष्यामध्ये तो एक उत्तम शिक्षक, तो एक उत्तम नेता, उत्तम डॉक्टर, उत्तम पत्रकार,
उत्तम वैज्ञानिक हे एका मर्यादित आयुष्यामध्ये तर सर्व होऊ शकत नाही. कारण माणसाच्या आयुष्याची एक मर्यादा आहे आणि या मर्यादित आयुष्यामध्ये हे सगळेच रोल त्याला प्ले करता येऊ शकत नाहीत. आणि त्यामुळे तो मर्यादित आयुष्यामध्ये एक तर तो चांगला शिक्षक होईल, किंवा तो एखादा चांगला पत्रकार होईल, किंवा एखादा तो चांगला अभिनेता होईल, नेता होईल. परंतु एकाच आयुष्यामध्ये हे सगळे रोल तो प्ले करू शकणार नाही. पैशाचंही तसंच आहे. पैशाच्या सहाय्याने आपण अनेक गरजा हे सोडवू शकतो, परंतु एकाच वेळेस सर्व गरजा मर्यादित पैसा असला की सोडवता येत नाही. तर अशा पद्धतीनं साधनांचे पर्यायी उपयोग असतात आणि त्यामुळं आर्थिक प्रश्न निर्माण होत असतात. तर अशा पद्धतीनं अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे आणि या सामाजिक शास्त्रामध्ये मनुष्याच्या समोर जे आर्थिक प्रश्न निर्माण होत असतात तर ते आर्थिक प्रश्न सोडवत असताना तो कशा पद्धतीनं आर्थिक व्यवहार करत असतो याचा अभ्यास अर्थशास्त्रामध्ये हा प्रामुख्यानं केला जात असतो. आणि त्यामुळं अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकतं.